कोण? तुम्हाला कसं माहित? असं वाटलं म्हणजे एवढे दिवस झाले आपण सोबत आहोत, कधीतरी बोलण्यात विषय निघाला असेल ना. सो नाही, मी कधी सांगितलं तुम्हाला? तू सांगितलं नाहीस, आय नो, बट सिंग मला माहिती आहे, आय नो यू. तुला अभ्यास करायला आवडतं ना, म्हणून. पण हे कसं लक्षात आलं तुमच्या? ऍक्च्युली प्रॉब्लेमच आहे, मी तुला यासाठी दिलेत बुक्स, कारण वकील सुद्धा हे असे उलटे सुलटे प्रश्न विचारत असतात ना. पण यु नो व्हॉट, तू आत्ता जे हे भांडण सोडवतेस ना, आय डोंट थिंक तू एक चांगली डिवोर्स लॉयर होऊ शकतेस. नो चान्स. नाही, होणारच नाही कधी. कारण मला नाती तोडायला नाही, जोडायला आवडतं. ओ, काय झालंय सर तुम्हाला? आजकाल जरा जास्तच तंद्री लागते हा तुमची. बरं चला, जायचं का आपण जस्ट आलोय आता, थांब ना थोडा वेळ. एव्हा खीर संपली असेल तिथं, चला. अगं पण आबा आणि मालती मॅडम मधल्या बोलण्यातला गोडवा आला का नाही ते बघायचं ना आपल्याला. चला चला चला. हो, पण आपल्या जेवणाचं काय? आपण वाटेत काहीतरी खाऊया का? हा मग, खूप भूक लागली. चला तुम्ही, चला 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 लवकर. सर चला ना. हो, आलो. घरात कुठेच दिसत नाही ही. गेली कुठे? मालती, मालती, जिथे मला किंमत नाही ना, तिथे मी थांबून तरी काय करू? मालती, 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 अबा, काय झालं? मालती, काय आई काय? आई कुठे आहे? अरे मालती, तुम्ही, आबा तुम्ही आधी शांत व्हा बघू. पाणी आणू तुमच्यासाठी, थांबा. माझं गैरसमज झालं का? मला वाटलं की तू खीर बनवली होतीस, मी तुझं कौतुक केलं, तिच्यासमोर ती रागवून चिडून. आबा बोला ना, आई कुठे आहे? अरे नाही माहिती मला, निघून गेली ती. घरातून निघून गेली? अहो आई अशी घर सोडून कशी जाऊ शकते? आणि तुम्ही जाऊ कसं दिलं तिला? अडवलं का नाहीत? आता कुठे गेली असेल आई? सर, आता हे कधी कसं घडलं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ना की आपण मालती मॅडमला शोधलं पाहिजे. चला आपण जाऊन त्यांना शोधू आधी. यू करेक्ट. एक काम कर, अजित आणि चिकूला इन्फॉर्म कर आणि उर्मिला वहिनींना पण कळव. ठीक आहे. पोलिसांना कळव आधी. नाही आबा, आधी आपण शोधूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरीच थांबा आणि आई आली तर आम्हाला कळवा. ओके? बर. आणि ती सापडली तर कळवा रे प्लीज मला. आबा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला काही वाटलं तर मला नक्की फोन करा. हो. चल राणी. काळजी घ्या. वा, अप्रतिम झाली खीर. छान जमली राणीला. दर खेपेला त्या बिचारा राणीला बोल लावायचे. राणी राणी राणी, दुसरं कोणी दिसतच नाहीये. त्या पोरी पायी माझ्याच घरात मला काहीच किंमत उरलेली नाहीये. काय तर म्हणे खीर तिने केली. माझ्या हाताची साधी चव ओळखता येऊ नये यांना. सगळीकडे नुसती राणी दिसतीये. काय होऊन बसलंय हे? तर एवढ्या रात्री तर तिला शोधणार कुठे आपण? कशी असेल, काय करत असेल? तिला काही होणार नाही ना? सर तुम्ही गाडी थांबवा. काय झालं? तुला दिसली का आई कुठे? थांब, मी खाली उतरतो. आई, आई, सर थांबा, शांत व्हा.
मी असेल आई माझी. सर सापडतील त्या. तुम्ही शांत व्हा बरं आधी. अहो तुम्ही जर असं वागलात तर आबा आणि अश्विनीला काय सांगायचं घरी जाऊन? तुम्हाला आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे. ते मला काही नाही माहित. मला माझी आई हवी आहे. अहो, सर सापडतील त्या. पण एवढ्या रात्रीच आपण कुठे शोधणार आहोत तिला? कुठे असेल ती? काय करत असेल? सनम आपलं चुकतंय काहीतरी. मला असं वाटतंय की आपण गाडीने नाही, आपण चालत शोधायला पाहिजे. त्या कुठं गाडी घेऊन गेल्या होत्या है ना? त्या जर अशा एखाद्या रस्त्याने गेल्या असतील जिकडे गाडी जाऊच शकत नाही, तर मग गाडी नेऊन काय फायदा? आपण चालत जाऊ. बरोबर बोलतेस तू. आपण तेच करूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या रस्त्याने जा, मी इकडून जाते. हा ओके. सावकाश. नाही. सांभाळून जा. हो तुम्ही. आवडलं? अजून आणू? घे उर्मिला, आज पार्टी व्हायला पाहिजे. ऑफकोर्स आजचा दिवसच स्पेशल आहे. मग पार्टी तर व्हायलाच पाहिजे ना. तुझ्या छोट्याशा बोलण्याचा एवढा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं मला. कसं नाही विक्रांत, छोटीशी ठिणगी सुद्धा मोठे मोठे स्फोट घडवून आणते. खरंय. काकी घर सोडून गेलीये. विक्रांत, पहिल्यांदा सगळं काही आपल्या मनासारखं घडतंय. आपलं नशीब आपल्या बाजूनी आहे. ऑफकोर्स आता लवकरच सगळं आपल्या हातात असेल. यू नो व्हॉट आय मीन. आता ना फक्त एकच इच्छा आहे, देवा मालती महाडीतला तुझ्याकडे लवकरात लवकर बोलावून घे, म्हणजे आमची सगळी काळजी मिटेल. मालती मॅडम,